नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. पूर्णा आजी अस्मिताला म्हणते की आपण याला रोज नाश्ता द्यायचो, तेव्हा काय याचा दिवस वाईट जायचा? तर अस्मिता म्हणते की नाही. अर्जुन लगेच पूर्णा आजीला म्हणतो की पूर्णा आजी, अगं तू काहीतरी बोललीस ना, तू सायलीबद्दलच काहीतरी बोललीस ना? पूर्णा आजी म्हणते की नाही रे बाबा, मी कशाला तिच्याबद्दल बोलू. स्मिता म्हणते की अरे आम्ही वेगळ्या विषयावर बोलत होतो. तर प्रताप सुद्धा नाश्ता करून तिथून निघून जातो. प्रताप सुद्धा सायलीला नाव ठेवत नसतो आणि पूर्णा आजी आणि अस्मिताही. सायलीला कोणीतरी नाव ठेवावं म्हणून अर्जुन मुद्दाम विषय काढत असतो आणि म्हणत असतो की वा बायको वा, एकदम छान झालाय नाश्ता. तर म्हणतो की वर्ल्डचा बेस्ट नाश्ता आहे हा. पूर्णा आजी म्हणते की कल्पना, जरा मला वाटतेस का पोहे छान झालेत पोहे. अर्जुन मनामध्ये विचार करतो की हा तर डेंजर झोन होत चाललाय. मिसेस सायलीवर कोणी चिडत का नाहीये. सायली अर्जुनला म्हणते की तुम्हाला पण वाढू का नाश्ता. त्यावर अर्जुन म्हणतो की हो हो, मग तर एवढा भारी झालाय की असं वाटतंय संध्याकाळी येताना एक गिफ्ट आणावं तुमच्यासाठी. अश्विन म्हणतो की क्या बात है, म्हणजे वहिनी आज संध्याकाळी तुला आणखी एक गिफ्ट मिळणार आहे. एवढ्यातच अर्जुन घड्याळ बघतो आणि म्हणतो की खूप उशीर झालाय, चला मी निघतो. सायली म्हणते की तुम्ही अर्धवटच नाश्ता केलाय. तर अर्जुन म्हणतो की ते मी तुझ्यासाठी ठेवलंय. काय आहे ना, उष्ट खाल्ल्याने प्रेम वाढतं, राईट पूर्णाजी. पूर्णाजी म्हणते की हो हो. अर्जुनचा पुन्हा एकदा नाईलाज होतो. तो सायलीला म्हणतो की बायको, येतेस ना बाहेरपर्यंत मला बाय करायला. सायली म्हणते की नाही नाही, इथनच बाय करते मी, मला खूप काम आहेत. तर अर्जुन म्हणतो की अगं तू जर बाहेर आली तर आपल्या दोघांना काही क्षण जास्त स्पेंड करायला मिळतील. तर कल्पना म्हणते की सायली, अगं नवरा इतका प्रेमाने सांगतोय तर जा की. आणि सायलीच्या गळ्यात हात घालून अर्जुन सायलीला तिथून घेऊन जातो. सायली अर्जुनला बाहेर आल्यावर विचारते की सर, तुम्ही मला असं बाहेर का घेऊन आलात. अर्जुन म्हणतो की खरं काय चाललंय ना मिसेस सायली, मला काहीच कळत नाहीये. कोणीच तुम्हाला टॉन्ट मारत नाही. मी एवढं तुमचं कौतुक करतोय, पण पूर्णाजी तर काहीच बोलत नाहीये. आय मीन हे सर्व काय चाललंय. सायली म्हणते की सर, अहो ही तर चांगली गोष्ट आहे. मित्रांनो, जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट केलेल्या दर्शकांची नावं ही व्हिडिओच्या शेवटी घोषित करण्यात येईल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या घरात शांतता आहे याचं तुम्हाला वाईट का वाटतंय. अर्जुन म्हणतो की भीती वाटते मला मिसेस सायली, भीती वाटते मला. पूर्णा आजी, डॅड, अस्मिताई या सगळ्यांचा तुमच्यावरचा राग जाता कामा नये. तरच आपल्याला 1 वर्षानंतर डिवोर्स घेता येईल. चुकून जर पूर्णा आजीने तुम्हाला नाचून मानलं तर तिचा राग कधीही जाणार नाही आणि आपल्याला डिवोर्स घेता येणार नाही. सायली म्हणते की तेच तर म्हणते सर मी, की तुम्ही मला सारखं सारखं बायको बायको म्हणत जाऊ नका. आणि तुम्ही का त्यांना चिडवत असतात. इथे मी त्यांचं मन जिंकण्यासाठी धडपडते आणि तुम्ही त्यांना चिडवत असता. तर अर्जुन म्हणतो की का जिंकायची तुम्हाला त्यांची मनं. मला कळतंय का मिसेस सायली, घरातले जर तुम्हाला सगळे ऍक्सेप्ट करायला लागले तर प्रॉब्लेम होईल आणि तुमच्या ह्या अशा वागण्याने तुम्हाला सुद्धा पुढे त्रास होईल. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की घरात कुठलीही नाते निर्माण करायची नाही. असं बोलून अर्जुन गाडीमध्ये बसायला येतो तेव्हा सायली देखील मागे मागे जाते. सायली म्हणते की अर्जुन सर, मला तुमचं अजिबात काही पटत नाहीये. एका वर्षानंतरचा विचार करून आतापासूनच प्रेम माया मनात येऊ द्यायची नाही, असं कसं काय. सर, मी जर तुटक वागत राहिली तर आपली माणसं दुरावतील आणि मला माझी नाती जपायचे. आपल्यात प्रेम असेल नसेल, पण मला माझी नाती जपायची. अर्जुन सायलीला म्हणतो की आपलं लग्न सुद्धा 1 वर्षच टिकणार आहे आणि तुमच्या मनात हे जे काही प्रेम वगैरे आहे ना तेही संपणार आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की या घरात कुठलंही नातं निर्माण करू नका. तर इकडे चैतन्य ऑफिसमध्ये आलेला असतो आणि म्हणतो की अर्जुन नाहीये तर पटकन साक्षीला फोन करून घेतो, नाहीतर अर्जुन मागे लागेल की साक्षीला फोन कर. त्याच्यासमोर तिच्याशी बोलणं तर इम्पॉसिबल आहे. चैतन्याचा साक्षीला फोन आल्यावर मात्र साक्षीला आनंद होतो. साक्षी फोन घेते आणि म्हणते की प्लीज डोंट कॉल मी, ज्यातून आता मी बाहेर पडण्याचा विचार करतेय. सतत तुझ्या फोनची वाट बघत असते. तू तर आता हेच बोलणार असशील की आपण भेटूयात नको, बोलूयात नको. तू तर माझा त्रासच वाढवणार असशील. चैतन्य म्हणतो की साक्षी, माझं ऐकून घे, ऍक्च्युली मला तुला भेटायचंय. तर साक्षी म्हणते की तुला खरंच मला भेटायचंय. चैतन्य म्हणतो की हो, कारण मला पुन्हा एकदा तुझं स्टेटमेंट घ्यायचंय. साक्षी मनात विचार करते की परत स्टेटमेंट, म्हणजे अर्जुन ह्या केसवर इतकं काम करतोय, आता मी त्याला कसे डिस्ट्रॅक्ट करू. साक्षी चैतन्याला म्हणते की मला वाटलं होतं की तुम्हाला एक मित्र म्हणून कॉल केला, पण तू तर एक वकील म्हणून कॉल केलायस आणि मला वाटत होतं की तुला माझ्याबद्दल काहीतरी वाटतं म्हणून तू मला कॉल केलायस. त्या दृष्टीने मी संशयित आहे आणि तुला माझं स्टेटमेंट हवंय ना. ठीक आहे, कधी कुठे किती वाजता यायचं ते मला सांग, मी येईल. पण एक गोष्ट लक्षात ठेव चैतन्य, यावेळी आपल्यामध्ये कुठलंही नातं नसेल. तर चैतन्य हॅलो साक्षी असं बोलत असताना तेवढ्यातच अर्जुन तिथे येतो आणि जोरात चैतन्यावर ओरडतो. चैतन्याला वाटतं की अर्जुनने त्याचं सगळं बोलणं ऐकलंय. चैतन्य म्हणतो की अर्जुन, अरे मी तुला सांगणारच होतो की साक्षीबद्दल. अर्जुन म्हणतो की साक्षीला इतका ऍटिट्यूड आहे, तू इथून हॅलो हॅलो म्हणतोय आणि ती फोन कट करतेय. कोर्ट स्टेटमेंट ती इतक्या लाईटली घेते का. तिने जरी स्टेटमेंट नाही घेतलं तरी तिला कोर्टात बोलून स्टेटमेंट द्यावं लागेल. चैतन्य म्हणतो की हो तेच,
आता ती भेटली ना तर मी तिला सांगणारच आहे असं चालणार नाही म्हणून. अर्जुन म्हणतो की आणि ती जर ऐकत नसेल तर तिच्या घरी जा. एक सुद्धा काम प्रॉपर होत नाही, ना घरी ना इथे. चैतन्य विचारतो की आता घरी काय झालंय. अर्जुन म्हणतो की तेच रोजची कटकट, आणखी काय होणार आहे. तर इकडे अश्विन रिया म्हणजे त्याच्या गर्लफ्रेंड सोबत बोलत असतो. सायली तिथे आलेली असते तेव्हा अश्विन रियाशी बोलत असतो की अगं मी घरी कसा विषय काढू आता. माझ्या घरी दादाच्या लग्नाचा विषय अजून शांत झालेला नाहीये. तुला माहितीये का आमच्याकडे डायनिंग टेबलवर सुद्धा भांडणं व्हायला लागली आहेत. अशा सिच्युएशन मध्ये मी त्यांना सांगितलं की माझं एका मुलीवर प्रेम आहे, मला लग्न करायचंय, तर आणखी सिच्युएशन क्रिएट होतील. समजून घेण्याचा प्रयत्न करत जा प्लीज. तर रिया तिकडनं कॉल कट करून टाकते. सायलीने अश्विनचं सर्व बोलणं ऐकलेलं असतं. अश्विन मागे वळून सायलीला बघतो तेव्हा सायली कॉफी घेऊन आलेली असते. सायली कॉफी देऊन तिथून जात असते. पुन्हा मागे येते आणि अश्विनला विचारते की अश्विन भाऊजी सगळं ठीक आहे ना. नाही म्हणजे तुम्हाला जर कोणाशी बोलावंसं वाटलं तर तुम्ही माझ्याशी बोलू शकता. तुम्ही आता फोनवर कोणाशी बोलत होता. तर अश्विन म्हणतो की फोनवर ना, तो माझा एक मित्र आहे. सायली म्हणते की ठीक आहे, कदाचित मी तुमचा एवढा विश्वास मिळवला नसेल की त्यामुळे तुम्ही माझ्याशी एवढं मोकळेपणाने बोलू शकता. एक सांगू भाऊजी, जर तुमचं कोणत्या मुलीवर प्रेम असेल ना तर कुठल्याही अटीशिवाय तिच्याशी लग्न करा. तरच तुमचा संसार सुखाचा होईल. निदान त्या बाबतीत तरी तुम्ही काही तडजोडी करू नका. बोलून सायली तिथून निघून जात असते तेव्हा अश्विन पुन्हा तिला थांबवतो. अश्विन म्हणतो की 1 मिनिट, तुम्ही तरी म्हणजे याचा अर्थ अजून कोणी काय कॉम्प्रोमाइज केलंय. अच्छा, अर्जुन दादाने जर तन्वीशी लग्न केलं असतं तर त्याला कॉम्प्रोमाइज करायला लागलं असतं असं म्हणायचंय ना तुला. सायली म्हणते की हो. तर इकडे अर्जुनने सायलीला फोन केलेला असतो. तर सायली म्हणते की सर तुमचं काही विसरून राहिलंय का घरी. अर्जुन म्हणतो की नाही मी सहजच फोन केला. अर्जुन म्हणतो की तुमचं जेवण वगैरे झालं. सायली म्हणते की सर तुम्ही माझं जेवण वगैरे कशाला विचारताय, मी थोडी तुमची खरी बायको आहे. अर्जुन म्हणतो की मिसेस सायली मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय की तुम्ही घरी असताना असं काही बोलत नका जाऊ. सायली म्हणते की सर मी रूम मध्ये आहे, दरवाजा बंद आहे, कोणीही काहीही ऐकणार नाहीये. अर्जुन म्हणतो की त्यापेक्षा एक काम करा की ती ज्या डायरी दिली आहे त्यामध्ये कंप्लेंट लिहा. अस्मिता ताई पूर्णाजीबद्दल काही कंप्लेंट लिहिली की नाही तुम्ही. सायली म्हणते की नाही. अर्जुन म्हणतो की ग्रेट, मी तुमच्यासाठी एवढी डायरी आणली त्याची तुम्हाला काही कदरच नाहीये ना. सायली म्हणते की सर तुम्हाला जितका वाईट वाटतात ना तुमची घरातली माणसं तेवढी वाईट नाहीये, मग मी कुठून आणायच्या तक्रारी. अर्जुन म्हणतो की याचा अर्थ पूर्णाजी अजून तुम्हाला काहीच बोलली नाही. सायली म्हणते की नाही. अर्जुन म्हणतो की आता मला टेन्शन यायला लागलंय. सायली म्हणते की सर गोष्ट झालीये बर का घरामध्ये. अर्जुन म्हणतो की काय. सायली म्हणते की नाही सर मी तुम्हाला ते घरी आल्यावरच सांगेल, मला आता जायचंय. अर्जुन म्हणतो की मिस सायली सस्पेन्स क्रिएट करू नका, इट्स नॉट अलाउड. जे घडलंय ते मला आता सांगा. खरं तर सायली अर्जुनची मज्जा घेत असते. तुम्ही गडबड घोटाळा करून ठेवलाय. सायली म्हणते की हे तुमचं सर असंच असतं, तुम्हाला नेहमी वाटतं की मी गडबड घोटाळाच करते, पण खरं तर तसं काहीही चाललेलं नसतं. आणि हे बघा मला तुमच्याशी बोलण्याला अजिबात वेळ नाहीये. मी तुम्हाला जे काही सांगायचंय ते घरी आल्यावर सांगेल. आता मी फोन ठेवते, बाय. असं म्हणून सायली फोन कट करते आणि हसत बसते. इकडे अर्जुन म्हणतो की मिसेस सायलीने माझ्या तोंडावर फोन कट केला. अर्जुन म्हणतो की ह्या जरी बायको नसल्या तरी बायको असल्याचे इन्फेक्शन काही जात नाही यांचं. आधी किती छान आणि शांतपणे बोलायच्या माझ्याशी. येस सर, हो सर, चालेल सर. आणि आता तर काय वेळ नाही माझ्याकडे आणि फोन कट करून टाकला. तर चैतन्य हसत असतो आणि म्हणतो की अरे रे रे रे, कम्प्लिटली बायकोनेसचं इन्फेक्शन. अर्जुनला मात्र सारखी टकटक लागून असते की सायलीने माझा फोन कट केलाय. तर इकडे सायली किचन मध्ये असते. विमल म्हणते की सायली ताई तुम्ही झोपायला जा बरं, नाहीतर तुमच्या सासूबाई म्हणतील की माझ्या सुनबाईला किती काम सांगते म्हणून. सायली म्हणते की अहो असं काय करताय विमल ताई, सगळं काम तर आज तुम्हीच केलंय, मला लाईट तरी ऑफ करू द्यात. सायली लाईट ऑफ करायला जाते. तिला एक न धुतलेला कप दिसतो आणि त्यामुळे ती हिसळण्यासाठी ती कप धुवत असते. त्यातच कल्पना तिथे येते आणि म्हणते की सायली काय ग अजून झोपली नाही, तू किचन मध्येच आहेस. सायली म्हणते की नाही ते कप हिसळत होते, बाकी काही नाही. कल्पना म्हणते की अस्मिताचाच असेल, ती एकमेव अशी व्यक्ती आहे की ती कप हिसळत नाही. कल्पना म्हणते की हो बाजूला मीच घासते आणि कल्पना तो कप धुवून ठेवते. त्यातच पूर्ण आजी तिथे येते आणि म्हणते की अरे वा 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 काय दृश्य आहे. सासू भांडे घासती आणि सून निवांत उभी बघते. अगदी माझ्या डोळ्यांचे पारणेच फिटले. कल्पना म्हणते की तसं नाहीये पूर्ण आजी. तर पूर्ण आजी म्हणते की तू तिच्या वागण्याचं सुद्धा आता समर्थन करणार आहेस का. पूर्ण आजी म्हणते की अगं आता तरी बघ कल्पना. तर सायली म्हणते की मी काहींना बोलली होती की नका घासू म्हणून, त्यांनीच घासलं. आजी म्हणते की आता नको नको असं वरवर म्हटल्यावर कोण ऐकेल. 24 तास आराम कसा करायचा हे फक्त तुझ्याकडून शिकावं. त्या अर्जुनने तुला डोक्यावर बसवलंय आणि तू शेफारलीयस. पण म्हणते की तसं नाहीये पूर्ण आई. खरं तर अस्मिता तिचा कप इथंच विसरून गेली होती, त्याच्यामुळे सायली तो विसरत होती.
बोट कापले म्हणून मी म्हटलं की मी करते. त्यातून तिला तापही आला होता. आणि पूर्णा आई, एवढं तर मी तिच्यासाठी करूच शकते. पूर्णा आजी म्हणते की अगं, बोट कापणं, ताप येणं ही काय नाटकं नसेल का हिची? माझा तर या मुलीवर अजिबात सुद्धा विश्वास नाही. परमेश्वर करो आणि तुला ह्या मुलीचं लवकर रूप समजव. अर्जुन तिथे आलेला असतो आणि अर्जुन म्हणतो की माझी अस्मिताई तिचा कप धुवून ठेवत नाही म्हणून तुम्हाला ऐकायला लागलं. सायली म्हणते की पूर्णा आजी मला काही बोलल्या त्यात मला काहीच हरकत नाहीये. अर्जुन म्हणतो की पण मला हरकत आहे. अस्मिताई तिचा कप सुद्धा धुवून ठेवत नाही तरीही तिला कोणीच बोलत नाही मम्मा. ते इतके लाड का होतात? तर कल्पना म्हणते की लाड नाही रे अर्जुन, तिला पहिल्यापासून काम करण्याची सवयच नाहीये. अर्जुन म्हणतो की कारण तू तिला सवय कधी लावलीच नाही. दरवेळी तिचं काम असं कोणीतरी करून ठेवतं आणि ती बसते आरामात. मग आता तुला हे सर्व स्टॉप करायला हवं. तर सायली म्हणते की तुम्ही मम्माला का बोलताय? कल्पना म्हणते की सायली, अगं अर्जुन बरोबरच बोलतोय. आम्ही कायम अस्मिताच्याच कलाने घेत आलोय आणि याच गोष्टीचा ती फायदा घेते आणि मी आता तिला ओरडते त्याचा काहीच उपयोग होत नाही. अर्जुन म्हणतो की मम्मा, तू उद्याच अस्मिताला सांग की तिचे लाड आता पुरे झाले. म्हणून अर्जुन आणि सायली रूम मध्ये निघून जातात. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली, मला हेच कळत नाही की माझ्या फॅमिली मेंबर मध्ये काय चाललंय हे आम्ही बघून घेऊ. मी जर या गोष्टींशी इमोशनली अटॅच झाला तर आपले प्रॉब्लेम वाढतील, खूप महागात पडेल आपल्याला. सायली म्हणते की सर, शारीरिक अंतर ठेवता येतं, मनाने कसं अंतर ठेवायचं? आणि मला ते जमणार नाही हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. पण 1 वर्षाने जेव्हा मी बाहेर पडेल ना, तेव्हा मला कुठलंही दडपण नकोय माझ्यावर. आणि तुम्ही असं म्हणताय की मी महान बनण्याचा प्रयत्न करतेय. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते साहेबराव वानखेडे आणि अजय वागचौरे. यांनी व्हिडिओला कमेंट करून मालिकेला प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.